तर आता आपण घेणार आहोत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा आणि यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार हे या मतदारसंघात पोहोचलेत। तिथल्या मतदारांशी बातचीत करून त्यांनी या मतदारसंघाचा आढावा घेतलाय। पाहूया। नमस्कार, मी अक्षय कुडकेलवार, एनडीटीव्ही मराठीचा विशेष कार्यक्रम बोल बिंदास्त मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुंबईतील आणि महाराष्ट्रातील जे मतदारसंघ आहे या मतदारसंघातील विकास कामे, मतदारसंघातील मतदारांचा कौल आणि त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही करतो। आम्ही सध्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात आहोत आणि या मतदारसंघातील खाडीलकर रोड परिसरामध्ये आपण आहोत। खाडीलकर रोड हा परिसर संपूर्ण एशिया खंडात आपण जर बघितलं तर पत्रिकांचं माहेरघर म्हणून ओळखला जातो आणि या ठिकाणच्या संपूर्ण स्थानिक रहिवाशांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। त्यांच्या नेमक्या अपेक्षा काय असणार आहेत, काही लोक आपण आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सर, किती वर्षापासून तुम्ही या भागात राहता? इथे आम्हाला 50 वर्ष झाली। अच्छा, हे ना माझ्या आजोबापासून आहे, म्हणजे 100 वर्ष पकडा ना गिरगावात। अच्छा, हां, 100 वर्षात गिरगावाचं काय चित्र बदललं असं वाटतंय? सगळा बदलला, टावर बिवर झाले। अच्छा, बाकी मी सांगू ना, इलेक्शनमध्ये फॅमिली पार्टीला वोट द्यायचा नाही। काळे चोर उमेदवार असेल त्याला वोट द्या, पण फॅमिली पार्टीला वोट देऊ नका। अच्छा, बस, बाकी कोणालाही द्या तुम्ही वोट। अच्छा, आपण काही इतर सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। सर, तुमचं मतदान आहे या भागात? आहे ना, करणार आहात की नाही? करणारच ना। काय नेमकं काय तो करणारच ना। अच्छा, नेमकं यावेळी तुम्ही मतदानाला जाताना तुमचा उमेदवार निवडताना कुठे तुम्ही लक्षात ठेवणार आहात? मुद्दे तो विकासाचाच मुद्दे आहे। अच्छा, हां, पण विकास झाला असं वाटतंय का तुम्हाला? नाही असं काय वाटत नाही। हाय तशीच परिस्थिती आहे दक्षिण मुंबईची। अच्छा, हां, भाडेकरूला लय त्रास आहे, अच्छा, घर मालकाच्या। अच्छा, काय बदललं पाहिजे असं वाटतंय तुम्हाला तुमच्या भागात? आमच्या हातात तो आहे नाही बदली करायच्या, हां. त्या नेता आणि अंमलदाराच्या हातात आहे। आम्ही काय करू शकत नाही। पण तुम्ही मतदान केल्याने गोष्टी बदलतील ना? काय फरक पडत नाही, प्रत्येक वर्षाला आम्ही मतदान करतो। तुझ्याकडनं जाणून घ्यायचं आहे या भागात आता आपण जर बघितलं तर महाराष्ट्राचं राजकारण ज्या पद्धतीने बदलतंय, शिवसेना त्यासोबतच राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडले। सर्वसामान्य तरुण म्हणून तुला हे पटतंय का राजकारणात जे घडतंय? एकदम गलिच्छ परिस्थिती आता झाली आहे सगळी राजकारणाची। म्हणजे हे असं महाराष्ट्रात कधी आपण आधी बघितलं नव्हतं। म्हणजे आता सत्ता उपभोग घेण्यासाठी एकदम खालच्या तऱ्हेला, म्हणजे एकदम खालची पातळी या लोकांनी सगळी केलेली आहे। हे महाराष्ट्रात अजूनपर्यंत यशवंतराव चव्हाणपासून सगळं अजूनपर्यंत सगळ्या सरकार आलेत, म्हणजे शिवसेना असून द्या, BJP असून द्या, काँग्रेस असून द्या, त्यांचे आपापले संबंध सगळ्यांबरोबर मिळवायचे होते, चांगले होते। पण आत्ता हे सगळं महाराष्ट्राला तोडण्याचा डाव मला वाटतं असं चाललं आहे। तुम्ही बघत असाल मुंबईचं महत्त्व किती कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे। ह्याच आधी तुम्ही बोलतात विकास झाला, पण मुंबईचा विकास गेल्या 10 वर्षात मुंबईचा प्रामुख्याने दक्षिण मुंबईचा विकास झाला असं वाटतंय का? आणि जर विकास झाला असेल नसेल तर विकासासाठी काय केलं पाहिजे असं वाटतंय? साहेब, तुम्ही आता जाऊन मुंबईत, जर तुम्ही दक्षिण मुंबईचा उल्लेख घेताय, तुम्ही जाऊन फक्त नरिमन पॉईंट बघा, बेकार भवन असेल, बाकी तिकडे बाकी ऑफिस असेल। माझी लाईन प्रिंटिंगची आहे। आम्ही पहिले म्हणजे भरपूर सारा फरक आहे। विकास लोक बोलताय झाला आहे, पण अख्खे तिकडे ऑफिसेस खाली आहेत। एअर इंडिया बिल्डिंग पूर्ण खाली आहे, बाकीच्या सगळं खाली। इकडे राहिलं काय? इकडे डायमंड मार्केट पण इकडचं गेलं। म्हणजे दक्षिण मुंबईबद्दल तुम्ही बोलत असाल तर इकडे काहीच शिल्लक नाही उरले। आता इकडचा तो मराठी माणूस जो उरलेला टक्का आहे, तो मतदान करण्याला बाकी मराठी उमेदवार घेऊन जे इकडे लढवतात कोणी कुठचाही पक्ष, आता वोटिंग करायला पण आपल्याला मराठी माणूस कुठून तरी बाहेरून भाडेतत्वावर मागवायला लागेल। इकडे इथे गिरगावात अशी परिस्थिती आहे ना। आणखी आपल्यासोबत काही लोक आहेत, त्यांच्या देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेतोय। आपण महाराष्ट्रात बघितलं तर 2 शिवसेना बघायला मिळते। उद्धव ठाकरे यांची शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आणि शिवसेना आता एकनाथ शिंदेकडे आहे। कुठली शिवसेना तुम्हाला योग्य वाटते? कुठल्या शिवसेनेबद्दल आपुलकी वाटते? ॲक्च्युली ओरिजिनल शिवसेना तर बाळासाहेबची होती, पण आता 2 भाग झाले ना, हे पब्लिकला कल्पना नव्हती आणि वोटर म्हणून आपण तर शिवसेनेला वोट केलं होतं। आणि नंतर हे असं वाटतं की पॉलिटिक्समध्ये स्वतःच्या फायद्यासाठी त्या लोकांचे 2 भाग झाले आणि वोटरच्या बरोबर म्हणजे ज्यांनी ज्या पक्षाला वोट दिलं होतं ते त्याचा म्हणजे बेनिफिट नाही भेटलं। त्यांनी वोट बघून दिलं होतं शिवसेना आणि BJPला, पण ते नंतर त्यांच्या आपसीमध्ये त्यांचं कोलॅबरेशन झालं, पण ते एक महाराष्ट्राच्या जनतासाठी ते फेअर नाही आहे। या ठिकाणी जो उमेदवार, जे खासदार होते आधी, अरविंद सावंत यांच्या माध्यमातून तुमच्या भागात विकास झाला असं वाटतंय का? ॲक्च्युली त्यांनी काम केलं अरविंद सावंतनी, की अमुक आपल्या गल्लीसाठी, की अमुक त्या पण असं ॲज अ बिझनेससाठी, की ॲज अ गल्लीसाठी, बाकी लोकांना आम जनतेला ते बेनिफिट नाही पोचला।
म्हणजे कसं की जाता आता ते कुठे काय ड्रेनेजचं काम होतं ते त्यांनी सर्व करून दिलं आहे या विभागात. पण आता ॲज अ बिझनेससाठी की काय इथे रोजगार वाढावं की काय ते असं काही बेनिफिट इथे दिसत नाही आहे. आणि इकडचं लोकांना असं वाटतं आहे की पुढच्या 5 वर्षात मुंबईत आहे ना म्हणजे बिझनेससाठी राहणारच नाही. एवढी महागाई वाढली आहे, लोक इकडून शिफ्ट होतात आहे आणि गुजरातला चाललं आहे असं. अच्छा, ताई, महागाई आपण जर बघितलं महागाई कमी झाली असं वाटतंय का गेल्या 5 वर्षात? आम्हाला काय वाटत नाही महागाई कमी झालेली. हां, पण दरवेळी निवडणुकीचा मुद्दा आला तर महागाईचा मुद्दा चर्चेत होतो. आज गॅस आपण जर बघितला तर 1,000 रुपयाच्या पुढे गेलेला आहे. एकूणच काय वाटतं तुम्हाला आता निवडणुकांमध्ये सुशिक्षितांसाठी बेरोजगारांसाठी कुठले मुद्दे असले पाहिजे असं वाटतंय? आता आम्हाला काय वाटतं सांगू, आम्हाला सगळंच महाग झालं आहे. गॅस तर महाग झालं आहे, गॅस सिलेंडर महाग, बाकी सगळं महागच आहे. भाज्या तशा हे तसं ते सगळंच महाग आहे, काय करणार. अच्छा, पण लोकप्रतिनिधींनी काय केलं पाहिजे असं वाटतंय? निवडणुका आला की मतं मागायला येतात तुमच्याकडे लोकप्रतिनिधी, मात्र ठोस असं काही करताना दिसतंय का तुम्हाला? निवडणुका तेवढ्या पुरते येतात, मग काय केलेलं आम्हाला दिसत नाही. अच्छा, हे आमचं आहे. काय केलं पाहिजे आता या लोकप्रतिनिधींनी? तुम्ही बघता, टी व्ही बघत असेल, बातम्या बघत असाल, आता वातावरणात चर्चा होत असेल, लोकप्रतिनिधींनी जो कोणी आता तुमचा खासदार निवडून येईल त्यांनी काय केलं पाहिजे असं वाटतंय? त्याने काय म्हणजे हे आम्हाला बायकांसाठी काय घरातल्या सगळ्या वस्तू म्हणजे महागाई कमी केली पाहिजे आणि काय महागाई कमी केली पाहिजे, गॅसचे पैसे थोडी कमी केली पाहिजे. आपण बघतोय इतर काही लोकांशी आपण आता पुन्हा एकदा चर्चा करायचा प्रयत्न करतोय. उत्साह लोकांमध्ये वाढताना बघायला मिळतोय. सर, कुठे निघालात? मी कामाला चाललो आहे. अच्छा, काय वाटतं एकूण जर राजकीय परिस्थिती महाराष्ट्राची बघितली आणि गेल्या 5 वर्षाचा या सगळ्या संदर्भातल्या राजकारणाबद्दल काय वाटतं तुम्हाला? महागाई कमी झाली असं वाटतंय का देशात? अजिबात नाही. आता मी बाईकवर आहे. 2010 साली 65 रुपये पेट्रोल होतं, आता 120 रुपये झालं आहे. अच्छा, मग परवडतंय का मग तुम्हाला? कसं परवडणार? मग तुम्हाला बुलेट परवडते ना? बुलेट नाही, ते जावा आहे. बुलेट आता शौक आहे ना, ते बुलेट जावा आहे. अच्छा, मग आता जावा वापरायची म्हटल्यानंतर ते झालं, पहिलं पण आमची बुलेट वापरत होतो ना. अच्छा, मग अजून बुलेट पहिलं वापरत होतो, पण आता जावा म्हणजे प्राईस कमी आहे पण ते पेट्रोल महाग पडतंय. अच्छा, काय केलं पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? म्हणजे जो कोणी आता निवडून येईल तुमच्या भागात त्यांनी काय केलं पाहिजे तुमच्यासाठी? महागाई कमी केली पाहिजे. अच्छा, महत्त्वाचं म्हणजे महागाई. आणि आम्ही व्यापारी आहेत, म्हणजे व्यापाऱ्यांचा मेन म्हणजे GST पहिला वॅट होतं, एक 1 नेशन 1 टॅक्स त्यांनी सांगितलेलं 2014 साली की 1 नेशन 1 टॅक्स करणार. त्यांनी वॅट होतं, आमचं पहिलं पण वॅटच होतं. 5% 6% झालं. आता उलट GST 5%, 12%, 18%, 28% लागला आमच्या मार्केटमध्ये. मग 1 नेशन 1 टॅक्स गेलं कुठे? मतदान आहे तुमचं लोकसभेचं या दक्षिण मुंबईतच? हो आहे ना. अच्छा, काय एकूण राजकीय परिस्थिती बघितली तर काय वाटतं? दोन्ही उमेदवार तुम्ही बघितले आहे का? काही कधी त्यांच्या कामाबद्दल तुम्हाला कल्पना आहे का? यामिनीबद्दल काहीच माहिती नाही. अरविंद सावंत दोन वेळा निवडून आले, ते येतील होते. पण अरविंद सावंत 2 वेळा निवडून आले, म्हणजे 2 वेळा निवडून येणं म्हणजे 10 वर्ष. या 10 वर्षात अरविंद सावंत यांनी केलेली काही कामं तुम्ही सांगू शकता का, की खरंच कामं केली असं वाटतंय का? कामं भरतीच केली त्यांनी. अच्छा, केली की कामं नाही म्हणत नाही, ते काम करतात. ते आता फंड दिलेच आहे गणपती उत्सवाला, मंडपात ऑफिस बांधून दिली, अच्छा, त्यामुळे भरपूर दिली यावेळी. यामिनी ओळखत नाही एरियामध्ये. अच्छा, त्यांचा एरिया तो भाई करायला, अच्छा, ते इथून काय काम करणार. आम्हाला वाटलेलं कोणते कॅन्डिडेट दुसरा उभा करतील, अच्छा. पण काय कळत नाही काही, काय आतनं काय आहे सेटिंग कळत नाही काही. त्यामुळे अरविंद सावंत नक्की येणार. तुम्ही मला सांगा, या भागात आता निवडणूक आहे काळबादेवीमध्ये, काय वाटतं 10 वर्षात काही काळबादेवीचा बदल झाला, विकास झाला का असं वाटतंय का? काळबादेवीचा महाराष्ट्राचा, पुऱ्या देशाचा, पुऱ्या जगाचा विकास झालेला आहे. आणि मोदी साहेबांनी 10 वर्षात जे होतं नव्हतं ते सर्व करून दाखवलं आहे. राम मंदिर बनवलं आहे, काश्मीरचा मुद्दा बंद केला आहे, 370 कलम हटवलं आहे, परत मुस्लिम महिलांना तलाकचा कानून कायदा पास करून दिला आहे. 10 वर्षामध्ये करून दाखवलं आहे. काँग्रेसने काय केलं 70 वर्ष? मोदींनी हे करून दाखवलंय, मात्र या ठिकाणच्या खासदारांनी काही केलं असं वाटतंय का तुम्हाला? खासदारांनी काय आता हे 5 वर्षापुरते येतात, 5 वर्षातून एकदा हे वोटिंगच्या टायमात येऊन मतं मागतात आणि परत 5 वर्षात मध्ये तोंड पण दाखवत नाहीत, पब्लिकच्या समोर कधी येत पण नाहीत.
सगळ्यात महत्त्वाचं या मतदारसंघातला एक मुद्दा होता. भाजपा देखील मोठ्या प्रमाणात दावा या मतदारसंघामध्ये करत होती. भाजपाच्या वतीनं राहुल नार्वेकर यासोबतच आपण जर बघितलं तर मंगलप्रभात लोढा यांनी तयारी देखील केली होती. याबद्दल काय वाटतं जाणून घेणार आहोत. तुमच्या भागात आपण जर बघितलं तर भाजपाचे देखील उमेदवार देण्याची चर्चा होती. राहुल नार्वेकर यांनी तयारी केली होती, मंगलप्रभात लोढा यांनी देखील तयारी केली होती. मात्र अरविंद सावंत यांच्या विरोधात यामिनी जाधव यांची शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर झाली. जर भाजपाला दिली असती तर काही चित्र बदललं असतं असं वाटतंय. भाजपा को देंगे तो चित्र बदल जाएगा, अगर शिवसेना भी आया जाएगा तो भी चित्र बदल जाएगा. लेकिन शिवसेना तो दो है. हाँ, लेकिन दोनों में टफ फाइट है. और हाँ, वो जो भी जीतेगा उसमें तो काम करने वाला आदमी आने वाला है. हाँ. लेकिन 10 साल में जिस प्रकार से जिस स्पीड से आपके एरिया में काम होना चाहिए था उस स्पीड से हुआ, ऐसा आपको लगता है क्या? थोड़ा सा हुआ है और आगे बढ़कर काफ़ी बदलाव आने वाला है. तो मेट्रो ट्रेन जो हो रहा है और कोस्टल जो रोड बन गया, सब कुछ यहाँ का एरिया में बन गया है. डेवलप काफ़ी फास्ट हुआ है. मतलब यहाँ पर माहौल अच्छा रहेगा. आने वाले समय में उम्मीदें क्या उम्मीद करते हो आप? आने वाले यहाँ का साउथ में पूरा टावर बनने वाले हैं, मेट्रो ट्रेन होने वाला है, बड़े बड़े मेट्रो स्टेशन बनने वाले हैं, काफ़ी चेंज होने वाला है. हाँ. रीडेवलपमेंट को लेकर यहाँ की रीडेवलपमेंट एक हमेशा से समस्या बनी हुई है. रीडेवलपमेंट होता है लेकिन इंफ्रास्ट्रक्चर काफ़ी कम हो रहा है. वो तो है, इंफ्रास्ट्रक्चर का क्यों कम है, क्योंकि यहाँ पर जगह कम है. सिर्फ रीडेवलपमेंट के लिए जगह है तो उसके लिए अभी काफ़ी कुछ हो नहीं सकता ज़्यादा. मुझे बताओ किस प्रकार का माहौल देख रहे हो ये चुनाव में आप? ये टाइम में माहौल बहुत कम लग रहा है. माहौल नहीं बना? नहीं, इतना नहीं माहौल बना है. अच्छा, कसा माहोल बनला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? अरे लोक धाव पडायला पाहिजेत, अच्छा, पार्टीच्या नावाने बोंब मारायला पाहिजेत, लोकांची बातचीत रस्त्यात चालू असते, ती पण कुठे काय पण म्हणजे उमेदवारांकडनं वातावरण निर्मिती केली जात नाही, तुमच्याशी काही चर्चा नाही. करेक्ट. निर्मिती केली जात नाहीये, सगळं थंड वाटतंय. इलेक्शन म्हणजे काय तसं काय वाटतच नाही. अच्छा, गरम झालं पाहिजे, वातावरण गरम झालं पाहिजे. गरम म्हणजे तो टेम्पो असायला पाहिजे, तो नाहीये. तुम्हाला काय वाटतं 10 वर्षात तुमच्या मतदारसंघात विकास झालाय का? तुम्हाला हवा तसा विकास झालाय का? नाही, फक्त म्हणजे रोड्स वगैरे आणि ते सगळे व्यवस्थित कामं चालले. बाकी तसं प्रायव्हेट बिल्डिंगमध्ये तसं काही दिसतच नाही आहे. किंवा जुन्या इमारती झाल्यात तोडून नवीन काय बांधावं किंवा नवीन काय डेव्हलपमेंट करावी असं काहीच दिसत नाही. काय वाटतं तुम्हाला या येत्या निवडणुकीत जो कोणी तुमचा खासदार निवडून येईल त्यांनी तुमच्यासाठी काय केलं पाहिजे असं वाटतंय? त्यांनी काय केलं पाहिजे हे आता त्यांनी ठरवायचं आहे. पब्लिकनी जाऊन त्यांना अप्रोच व्हायला पाहिजे की साहेब हे व्हायला पाहिजे, हे व्हायला पाहिजे, तेव्हा खासदार करणार, नाही तर कशाला करणार. पण अनेक ठिकाणी आपण बघितलं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनेक मतदारसंघ असे आहे की ज्यांना काही लोकांना आपला खासदार कोण आहे माहीत नाही किंवा माहीत असलं तर निवडून गेल्यानंतर पुन्हा खासदार दिसत नाही. तुमच्या बाबतीत असं घडलंय का? तुमच्या खासदार आम्ही बघतो नेहमी. नाही, ते तसंच असायला पाहिजे, फिरलं पाहिजे, लोकांच्यात मिसळलं पाहिजे, तेव्हा त्यांना समजेल ना किंवा यांच्या काय प्रॉब्लेम्स आहेत. तर तुम्ही शिवसेना या भागात खूप बघितली असेल. दोन्ही शिवसेनेचे उमेदवार तुमच्या भागात असणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत, शिवसेनेच्या यामिनी जाधव. कसं बघता या दोन्ही उमेदवारांकडे तुम्ही? शिवसेना विरुद्ध शिवसेना हे लढत होतीये, काय वाटतं? आपसात दोन पार्टी लढत आहेत, हेच ते ऐकायला कसं तरी वाटते. नको व्हायला पाहिजे. मग युनिटी काय राहिली? युनिटी सेनेमध्ये युनिटी ती काय राहिली? तुम्ही एकच पक्ष तुम्ही फोडताय आणि त्यातच तुम्ही परत ह्याच्यामुळे मतभेद जास्ती होत आहेत. तुम्हाला जर विचारलं मी असं की कुठली शिवसेना तुम्हाला योग्य वाटते? प्रत्येक जण आमची शिवसेना खरी असा दावा करतंय, तर कुठली शिवसेना खरी अशी वाटते? नाही, आता जसं काय सांगता येणार नाही, कारण काय हे सगळं मिक्सअप झाला इश्यू, दोन शिवसेना काढून, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. पण पहिली शिवसेना बाळासाहेबांची हीच शिवसेना ही खरी शिवसेना असं म्हटलं जात आहे. तुमच्या काही समस्या काय वाटतं खासदारांनी काय केलं पाहिजे तुमच्या मतदारसंघात? माझ्या हिशोबाने ते जे GST काढलं आहे ना ते बरं केलं आहे. कारण GSTच्या आधी ऑक्ट्रॉय होता आणि त्यामुळे आमचा माल जेव्हा दिल्लीतून इकडे येत होता ना, तर आमची गाडी ऑक्ट्रॉयसाठी 2 दिवस 3 दिवस तिकडेच उभी राहायची.
तर ते ऑक्ट्रॉय गेला त्याच्यामुळे आता आमच्या तुमच्या व्यवसायाचा विषय काढला. तुम्ही मला सांगा, गिरगावची जी खाडीलकर रोड आणि पत्रिका लेन आहे ती किती प्रसिद्ध आहे देशात? नाही, ते वर्ल्ड फेमस आहे. हो, ते वर्ल्ड फेमस आहे. आणि माझ्या हिशोबाने हे लग्नपत्रिकाची जी मार्केट आहे ती मला वाटतात ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये टॉप 5मध्ये असणार पेपरसाठी, पेपर आणि पत्रिकासाठी. अच्छा, तर या मार्केटशी रिलेटेड काय करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं तुमच्या भागात? आत्ता बघा, आता हे सगळे इकडे जी बिल्डिंग आहे ते सगळं रिडेव्हलपमेंटला जाणार आहे. सगळ्यांना ऑलरेडी नोटीस आली आहे. पण त्याच्यासाठी आता मार्केटला कसं फरक पडणार आहे ते तर जेव्हा डेव्हलपमेंट चालू होईल तेव्हाच माहीत पडेल. सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही जेव्हा या भागात येतो तुमच्या मालच्या अपलोडिंग डाउनलोडिंगचा खूप मोठा प्रश्न आहे. वाहतुकीची कोंडी होते. हो, ते रोड तर मोठा करायला लागणार आहे. वन वे आहे तरी प्रॉब्लेम भरपूर येतात. कारण वन वे आहे तरी लोक इकडे स्कूटर पार्क करतात, नो पार्किंगमध्ये पार्क करतात. तर हे अपलोडिंगसाठी तर प्रॉब्लेम आहे. पण तुम्ही कधी ह्या सगळ्या समस्या तुमच्या लोकप्रतिनिधींना सांगितल्या का? त्यांनी जाणून घेतल्या का कधी? केलं आहे आम्ही. पण आता काय, कसं करून आम्हाला ॲडजस्ट करायला लागते. म्हणजे केव्हा कोई पाठी अजून काही एखादी गाडी आली तर त्याला थांबायला लागते 5-10 मिनटं. तसं करायला लागणार. बाकी काय आपल्याकडे पण काही ऑप्शन नाही आहे. तर या सगळ्या मतदारसंघातल्या नेमक्या मतदारांच्या काय समस्या आहे आणि त्यांच्या अपेक्षा काय आहे हे या बोल बिंदास कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. लोकांच्या अनेक अपेक्षा आहे. अनेक अपेक्षांना धरून लोक जागरूक आहेत आणि मतदान देखील करतील. मात्र मतदान कुणाला करतील आणि मतपेटीतनं नेमकं काय बाहेर येतं हे 4 जूनला आपल्याला बघायला मिळेल. NDTV मराठीच्या माध्यमातून आपण 4 जूनला देखील महाकव्हरेज निवडणुकीचं हे देखील जनतेसमोर आणणार आहोत. कॅमेरा पर्सन जितेंद्र वाघमारेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई. हे आहे NDTV आणि तुम्ही पाहत आहात NDTV मराठी.